माझे नाव प्रणव सर्जेराव दांगरे. मी आता ठिकाणी. माझे नाव आम्ही प्रोजेक्ट तयार केलेलं आहे. त्याचं नाव आहे संसाधन व्यवस्थापन. संसाधन व्यवस्थापन म्हणजेच अपारंपरिक ऊर्जा स्रोत. पहिल्यांदा आहे पवनचक्की. जेव्हा हवा येते ते उलट्या साईडला फिरल्यामुळे इलेक्ट्रिसिटी निर्माण होते व ह्या बॅटरीमध्ये व इलेक्ट्रिक पंपमध्ये स्टोअर होते. स्टोअर झाल्यानंतर आपण त्याचा वापर करू शकतो. त्याचं आहे इलेक्ट्रिक पंपमध्ये आहे इलेक्ट्रिसिटी वापर चालणाऱ्या गाड्या चार्जिंग करण्यासाठी स्टेशन. म्हणजे आपण इलेक्ट्रिक गाड्या वापरणं गरजेचंच आहे. इलेक्ट्रिसिटी वापरणं गरजेचंच आहे. त्याच्यामुळं आपण इलेक्ट्रिसिटी वापरणं गरजेचंच आहे व पेट्रोल डिझेल केरोसिनवर चालणाऱ्या गाड्या बंद करणं हे आपलं काम आहे. नंतर आहे सौर ऊर्जा. जेव्हा ऊर्जा पडते ते सुरू होतं व इलेक्ट्रिसिटी निर्माण करते व याच्यात स्टोअर होऊन जाते. स्टोअर झाल्यानंतर त्याचा वापर आपण रात्रीही करू शकतो. एखाद्या शेतकरीला अडचण पडली रात्री पण पाणी वाढायला किंवा कशाला पण वापर करू शकतो. दैनंदिन जीवनात हे आलेलं गरजेचंच आहे. नंतर हे टर्बाईन आहे. याच्यावर पाणी पडल्याने